राज्यातील अनेक अधिकारी नेते हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेत। एनडीटीव्ही मराठीला विश्वसनीय सूत्रांची ही माहिती मिळाली आहे। ठाणे गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल झाली आहे आणि आता चौकशी देखील सुरू झाली आहे। नाशिकच्या आलिशान हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय। राज्यातील अनेक अधिकारी आणि नेते हे हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचं समजतंय आणि एनडीटीव्हीला ही विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाली। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय अधिक अपडेट? प्रज्ञा, जी काही सूत्रांकडून एनडीटीव्हीला माहिती मिळाली त्यानुसार राज्यातील अनेक अधिकारी यासोबतच काही राजकीय नेते देखील हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेले। दरम्यान हा हनी ट्रॅप आहेत की या अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत यावर देखील खरं तर चर्चा ही रंगलेली आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर जी काही माहिती मिळते त्यानुसार नाशिकच्या एका हॉटेलमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला होता। विशेष म्हणजे याबाबत नाशिक पोलिसांकडे देखील तक्रार ही देण्यात आलेली होती। यासोबतच एका अधिकाऱ्याने याबाबत ठाणेला देखील तक्रार ही दिलेली आहे। त्यानुसार आपण बघितलं तर ठाणे गुन्हे शाखेकडून ही संपूर्ण गोपनीय चौकशी सुरू आहे अशी देखील माहिती जी आहे ती सध्या मिळते। दरम्यान ठाणे असेल, नवी मुंबई असेल आणि नाशिक या तिन्ही ठिकाणी या तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत असं देखील बोललं जातंय। मात्र एकंदरीतच राज्यातीलच राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरतोय। दरम्यान हे अधिकारी नक्की कोण आहेत, राजकीय नेत्यांचा काय नक्की यामध्ये सहभाग आहे हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान हा संपूर्ण जो काय प्रकार घडलेला आहे तो आता घडला नाहीये, तर मागील काही महिन्यातील हे संपूर्ण घटना आहेत आणि असे एकूण खरं तर किती अधिकारी असतील किंवा राजकीय नेत्यांचे समावेश आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करतायत। याबाबत गुन्हा जो आहे तो अद्याप कुठेही दाखल झालेला नाहीये। त्यामुळे एकंदरीतच आता हे प्रकरण नक्की कुठपर्यंत जाऊन पोहोचतंय, चौकशीत आता काय काय समोर येत आहेत हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं ठरेल। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद प्रांजल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।